माझा नवरा ना कधी घाईच करत असतो, त्या घाईमध्ये सामान राहूनच गेलं. शेवटी दुसऱ्या दिवशी सामान घ्यायला मार्केटमध्ये यावं लागलं. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. झोपेतून उठली बघितलं तर हे जरा भिंतांवर पाणी टाकत आहे आणि मी किचनमध्ये आली तर डायरेक्ट असं वाटतं बेहोशच पडू का, कारण की काल रात्री पाऊस पडला तर सर्व सामान आम्ही किचनमध्ये परत असंच लावून ठेवलं होतं. काल रात्री पाऊस आणि वारा एवढा जोरात होता, म्हटलं पहिलं आपलं अंगण झाडून घेऊ, त्यानंतर घरातलं सामान बाहेर आणून ठेवू. तेवढ्यात वाजलं बाहेरचं गेट. बघितलं तर भाऊजी आले होते, जे गेले होते जिमला. तसं तर त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, पण माझा कॅमेरा चालू होता, त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं. तर आता मी माझी एक्सरसाइज केली आणि बसली आहे. माझं किटकुल विचार अजून झोपलेलंच आहे. एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ बसलंच पाहिजे, म्हणून थोडा वेळ बसते. एक्सरसाइज करून रूमच्या बाहेर आली, बघितलं तर यांनी सर्व सामान बाहेर आणलं होतं किचनमध्ये. आम्ही तिकडे बाहेर न करता आमच्या रूममध्ये सर्व आणले. आता इथे आम्ही स्वयंपाक करणार. पुट्टी वगैरे झाली होती किचनची, प्रायमर पण लावून झालं. तर दादा म्हणाले कोणता कलर तुम्ही लावता तो सिलेक्ट करा. जास्त तर किचनमध्ये मीच असते, म्हणून हे माझ्यावर सोपवलं होतं घरच्यांनी. सांगून सांगून थकलो आपण त्याला. काल रात्री बिचारे बिट्टूला जेवण भरत होती आणि तिच्या डोळ्यामध्ये ना तिने असं गेला आणि तिच्या तोंडामध्ये जाण्याऐवजी तिचा खास तिच्या डोळ्यात गेला आणि एवढी रडत होती ना, तेवढी तडफडली. तर आता ती झोपेतून उठली तर तिचा हा जो डोळा आहे तो जरा सुजलाय, कारण की पूर्ण घास तिच्या डोळ्यात गेला होता. किचन मधल्या कामाला आला होता थोडासा ब्रेक, आणि काल मी तिथे मागे स्वयंपाक केला होता बसून. तर त्याने ना माझी कंबर दुखते आणि मला बसून स्वयंपाक करायला जमतच नाही, कारण की माझ्या कमरेमध्ये थोडासा गॅप आहे. त्यामुळे बसून स्वयंपाक माझ्यासाठी तरी करणं अवघडच आहे. तर थोडासा त्यांचा ब्रेक आला होता, तर मी ते चहा आणि थोड्याशा चपात्या लगेच भाजी पण करून घेतली होती. मुलांना म्हटलं माझी थोडी मदत करा पटपट, मी जे म्हणते ते सामान घेऊन या, जिरं हळद बिडत. त्यांनी पण माझं एका शब्दात ऐकलं नाही, तर बिचाऱ्यांना 10 वेळा आवाज द्यावा लागतं एका कामासाठी. पण आज त्यांच्यामध्ये पण खूप शहाणपण आलं होतं. कहाँ चारे सजदज के मुझे भी लेके चलो यहाँ से. या लेकरांना तरी घेऊन जा, मी एकाला तरी बिट्टूलाच घेऊन जा. अरे खूप परेशान केलं यांनी. एकाला तर इला बिट्टूला घेऊन जा, काहीच नाही कर, तिला चॉकलेट दे आणि मोबाईल दे तिच्याकडे, ती शांत बसते. बिट्टू जाते मम्मी सोबत. हे तयार झाली ती, चल घेऊन जा तिला आता. मी न घेऊन जा, अशी नाइंसाफी नको करू माझ्यासोबत प्लीज. लेके जाऊन बच्चो को. हॉल समोरच्या पोर्चला कलर लावून झालाय. आधीच तर इथे चिडचिड होत आहे, त्यात मुलं खूप परेशान करत आहेत, कारण त्यांना बसायला पण जागा नाही आहे. त्यात माझी मुलगी आली ना माझ्याकडे, ती माझ्याकडे आली ना की तिला मला सोडूच वाटत नाही ना. ती मला काम करू देत नाही एडिटिंग, फक्त मम्मी माझ्यासोबत खेळ. येतं तुला, तुला नाही येत, तुला येतच नाही ते. नाही हे नाही जमत. सकाळी जेव्हा मी कलर सिलेक्ट करत होती त्यावेळी मला असं वाटलं की यांचं प्रायमर वगैरे मारून झालं का, पण तसं काहीच नव्हतं. यांचं जरा घिसायचं आणि प्रायमर लावायचं काम राहिलं होतं. आता त्यांनी मगाशी घिसाई केली आणि आता प्रायमर लावलं. आता हवा होता त्यांना चहा, कारण की जोपर्यंत चहा पिणार नाही तर काम करायची ताकद कशी येणार, म्हणून मी ठेवला होता चहा. अच्छा बेबी बिट्टू आहे. अच्छा हे बेबी बिट्टू परत बेबी झाली आहे आणि ही तिची मोठी बहीण झाली आहे. आणि मी कोण आहे? मी याची मम्मी झाली आहे. तर आमचं इथे खेळणं चालू आहे. मम्मी मम्मी मला ना भूक लागली आहे. हा हे बघ बाळा, बिट्टू दीदी काय करते तुझे. अरे बापरे, काहीच करत नाहीये, फक्त माझं डोकं खात आहे. कधी कधी ना माझ्या बिट्टूचं असं आहे, मला हसू जरी आला नाही तरी तिच्यासाठी मला जबरदस्तीने हसावं लागतं. मी जर तिच्या गोष्टीवर हसली नाही तर ती लगेच नाराज होते, आणि मी जर हसली तर ती खूप खुश होते. बॉडी झिंगे की बॉडी. काय भूक नाही लागली आहे त्याला. हे घे बेटा, काय खाणार, मार खाणार की जेवण खाणार. हे घे जेवून घे. दीदीच्या हाताने. दीदीच तर एवढी मोठी झाली मम्मीच्या हाताने खाते. दीदी एवढी मोठी झाली आहे जी स्वतःच्या हाताने खात नाही, त्याला काय भरवणार आहे. गजब बेइज्जती है.
हात पण नाही, छोटे छोटे हात आहे, छोटे छोटे पाय आहे. मोबाईल बघून झोपून जात आहे. नो, व्हेरी बॅड. तर आता किचन मध्ये फायनली कलर कम्प्लीट झालाय. आता आतलं जे काम आहे ते संपलं. एकदाच आमचं काम संपेल ते, आणि मग आम्ही हा सर्व जो पसारा ठेवलेला आहे इकडे तिकडे तो ऍडजस्ट करू. जो कामाचा नाहीये तो डायरेक्ट फेकून देणार, कारण की घरामध्ये कशाला अर्जंट ठेवायची. पार्क मध्ये घेऊन जा बरं. आता त्याला आम्ही पार्क मध्ये पण घेऊन जाणार, याला है ना, हा. ब्राऊन टेडीला. तर चला, इथे किचन मध्ये कलर लावून झाला. आज काही आमच्या भांड्यावाल्या ताई काही आल्या नाही, कारण त्यांना बरं नव्हतं. मग मी लगेचच तिथे पटापट भांडी धुवून घेतले. जाऊची झाली होती तयारी, ते जाणार होते त्यांच्या ड्युटीला. त्यांना नव्हता भांडी घासणं एवढा वेळ, म्हणून त्यांनी चहा ठेवला आणि मी भांडी घासून घेतले. इकडे एक फिरवलं ना तर कलर दिसत नाही कोणता लावला. इकडे कॅमेरा फिरवला की मग दिसायला येते कोणता लावला. हा जो कलर आहे ना, हा कलर मला सर्वात जास्त आवडले, कारण तो मी चूज केला आहे म्हणून. किचन मधला जो पाठीमागे माझा कलर दिसतो ना, तो खूप छान होता आणि मला आवडला देखील. मला तर आवडला, पण बाकीच्यांना काही आवडला नाही. पण तो दुसरा जो लाईट शेड आम्ही लावला 3 भिंतीला, त्या 3 भिंतीमुळे पूर्ण घरामध्ये म्हणजे किचनमध्ये अंधार पडतोय, त्यामुळे तो कोणाला आवडला नाही, फक्त मला आवडला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण किती थकलेलो जरी असलं तरी मुलांना काहीच फरक पडत नाही. ते त्यांची मस्ती कंटिन्यूस ठेवतात. संध्याकाळी या 2 काटकुलांची मस्ती बघून मी पटकन इथे भाजी बनवली आणि चेहऱ्याला स्टॉल बांधून मी निघाली होती अकोल्यामध्ये जायला. तर सर्वात आधी पहिला मी माझ्या बीशीचे पैसे जमा केले, जे जरा 2 दिवस लेट झाले होते. त्यानंतर सरळ आलो आम्ही गांधी रोडला, म्हणजे मार्केटलाच आमच्या अकोल्यामध्ये. खरं तर काल बिट्टूचे पप्पा एवढी घाई करत होते, त्या घाईमुळे ना अर्ध सामान राहूनच गेलं. काय काय घ्यायचं ते असले की माझ्यासोबत नेहमी असंच होतं. मी जे घ्यायला येते ते विसरून जाते आणि नको ते घेऊन जाते. आता हे माझ्याच बाबतीत होते की बाकी सर्व बायकांच्याही बाबतीत होते ते काही मला माहिती नाही. आज मी एका दुकानामधूनच सामान घेतलं, कारण ते सर्व सामान मला एकाच ठिकाणी भेटलं. त्यानंतर निघालो घराकडे. जात असताना पेट्रोल टाकलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.